आणि या संदर्भात आता एक महत्त्वाची बातमी येते आता समोर। दिल्लीमध्ये आपचा भाजप कार्यालयावर मोर्चा निघालेला आहे। भाजप कार्यालयाबाहेर कडक बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वामध्ये मोर्चा काढण्यात आलेला आहे। भाजप कार्यालयाबाहेर कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। ही दिल्लीतली दृश्य आपण पाहतोय। थेट दिल्लीमध्ये आपचं आंदोलन सुरू आहे। जेल का जवाब वोट से असे फलक यांच्या हातात पाहायला मिळत आहेत। आपचे कार्यकर्ते आक्रमक झाले। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, काय नेमकं कारण आहे, त्या अधिकचे अपडेट्स? आम आदमी पक्षाच्या अनेक नेत्यांना खरं तर ईडी म्हणा किंवा इतर केसमध्ये अटक केली गेली होती। त्यानंतर काल अरविंद केजरीवाल यांचे जे पीए आहेत विभव कुमार यांना देखील पोलिसांनी अटक केली होती आणि त्यानंतर केजरीवालांनी घोषणा केली होती की एकाला अटक करण्यापेक्षा आम्ही सगळेच भाजपच्या कार्यालयात येतो, आम्हा सगळ्यांना अटक करा, अशा पद्धतीची घोषणा त्यांनी काल केली होती। आणि त्यानंतर ही सगळी दृश्य आपण बघू शकतोय। खरं तर आम आदमी पक्षाच्या बाहेरची ही सगळी दृश्य आहेत। आम आदमी पक्षाच्या कार्यालयापासून भाजपचं कार्यालय अगदी काही अंतरावर 200 मीटरच्या आसपास आहे, पण पोलिसांनी बघितलं आपण तर मोठ्या प्रमाणात बॅरिकेटिंग जे आहे ते आपच्या कार्यालयाबाहेर केली आहे आणि त्यामुळे आपच्या कार्यालयाबाहेरच त्या सगळ्या कार्यकर्त्यांना रोखलं गेलं आहे। अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री असतील, सौरभ भारद्वाज असतील, कैलाश गहलोत असतील, यासह अनेक मंत्री आणि आमदार खासदार जे आहेत ते त्या ठिकाणी आहेत। त्यामुळे एक प्रकारे मोठा बंदोबस्त पोलिसांकडून लावला गेलेला आहे आणि शक्ती प्रदर्शन देखील आपल्या मार्फत केलं जातंय असं आपल्याला एक प्रकारे म्हणता येईल। श्वेता, अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।